ब्युटिफुल लेडीज. आज आपण बनवणार आहोत डबल कटोरी ब्लाऊज. ह्याला बॉम्बे कटोरी सुद्धा म्हणतात. आता तुम्ही काय म्हणता आय डोंट नो. तर हा जो आहे ॲडव्हान्स ड्राफ्टिंग आहे याची. मी बेसिकवाला तुम्हाला क्लासमध्ये शिकवलाय. ॲडव्हान्सवाला जो बॉम्बे कटोरी आहे त्याची ड्राफ्टिंग आज मी तुम्हाला शिकवतीये. सगळ्यात पहिले बघूयात आपण मागचा भाग, कारण मागचा भाग पुढचा भाग तयार करण्यासाठी आपल्याला मागचा भाग तयार लागतो. त्यामुळे मागचा भाग पहिले बनवूया. आता याच्यामध्ये आपण पुढची उंची मागची उंची असं काही घेणार नाहीये. हा मागची आणि पुढची उंची आपल्याला सेम घ्यायची आहे, जेणेकरून मागची जी उंची आहे त्याच उंची नुसार आपल्याला हा ब्लाऊज बनवायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मागची जी उंची आहे त्याच्यामध्ये अधिक 1.25 इंच घ्यायचे सर्व मापांसाठी. ठीक आहे. तर माझी मागची उंची आहे 13, मागच्या भागाची उंची आहे 13. ठीक आहे. तर 13 मध्ये मी 1.25 इंच अधिक करते बघा, 14 आणि पाव, म्हणजे 14.25 झाले. ठीक आहे. चला आता ह्याला सरळ रेघ मारायची आपल्याला, म्हणून मी 2 वेळा मार्किंग करतेय, म्हणजे वाकडं तिकडं नको व्हायला आपलं. सरळ आडवी रेघ मारून घेतल्यानंतर आता आपल्याला टाकायचंय सगळ्यात महत्वाचं माप, मुंडा खोलीचं माप. लक्षात घ्या, या ब्लाऊज साठी आपल्याला अप्पर चेस्टचं माप घ्यावं लागतं मुंडा खोलीसाठी. आपण इथे फुल बसचं माप वापरत नाही. आता तुम्हाला माप कसं घ्यायचं हे येत नसेल तर मी तुम्हाला माप अंगावर कसं मोजायचं कसं घ्यायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय, तुम्ही एकदा चेक करू शकता. आता जे अप्पर चेस्ट आहे माझं ते आहे 30. तर त्याच्यानुसार माझी जी मुंडा खोली येते ती येते 6.25 इंच. तर मग 6.25 इंचावर मार्किंग करते मी. बघा तुमच्यासाठी मी तक्ता देते स्क्रीनवर, तर त्या तक्त्यानुसार तुम्ही तुमची मुंडा खोली ठेवा. बघा फुल बस नाही वापरायची, तुम्हाला अप्पर चेस्टचं माप वापरायचंय. ठीक आहे. आता तुम्ही कोणत्याही मापावर हे बनवू शकता, फक्त तुम्ही माझ्या मापामध्ये तुमचं माप हे करा, म्हणजे माझ्या मापाऐवजी तुमचं माप टाका. आता समज मी म्हणतेय की मी 6.25 इंच टाकले, तर तुम्ही तक्त्यामध्ये बघा की तुमच्या अप्पर चेस्टच्या पुढे कोणता आकडा आहे तो तुम्ही यूज करा. ठीक आहे. माप मी माझं वापरतेय, पण त्याच्या ऐवजी तुम्हाला तुमचं माप वापरून ब्लाऊज बनवता येईल. ठीक आहे. चला आता अंगावर मोजलेलं जे शोल्डर आहे त्याच्या निम्म करायचंय तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यातून 1.5 इंच वजा करायचे सर्व मापांसाठी. ठीक आहे. आता हे डीप नेक बनवतोय आपण, त्यामुळे हा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला डीप नेक नसेल बनवायचा तर तुम्हाला 1.25 इंच करायचे वजा, म्हणजे तुमचा खूप जास्त मोठा नसेल गळा, अगदी इथे कुठेतरी मध्ये असेल मागचा गळा, तर मात्र तुम्ही फक्त 1.25 इंच वजा करा. ठीक आहे. आता बघा माझं 7 आहे, तर त्यातून 1.5 इंच वजा करतेय मी, तर येते 5.5. जेवढं पण तुमचं अंगावरचं शोल्डर आहे त्याच्या निम्म करा, त्यातून 1.5 इंच वजा करा. आता हे किती आहे? 5.5. मग इथे पण 5.5 सेम टू सेम ठेवायचं आपल्याला. सरळ उभी रेघ मारूयात आपण. आता रेघ मारल्यानंतर आपल्याला ह्या दोघांचं काढायचंय मध्य. मध्य काढल्यानंतर ह्याचा सगळ्यात जास्त गोलवा जो भाग आहे फ्रेंच कर्वचा, तो तुम्हाला असा ठेवायचा आहे. फक्त एवढंच लक्ष, आपण हे मध्य का घेतलंय की तुमचा जो गोलवा भाग आहे तो त्या मध्याच्या तिकडून वर नाही आला पाहिजे, ते रेफरन्स साठी दिलंय आपण. ठीक आहे. बघा मी असं गोल इथे घेतीये. सगळ्यांनी असंच करायचंय. मागच्या भागासाठी असं काही स्पेसिफिक माप नाहीये, ते तुमच्या मापानुसार तुम्हाला तो गोल मिळून जाईल बरोबर, तुम्ही असं कराल तर. ठीक आहे. त्यानंतर मला घ्यायचंय शोल्डर पट्टीचं माप. आता शोल्डर पट्टीचं माप किती घ्यायचंय? तुम्हाला जेवढी शोल्डर पट्टी तयार पाहिजे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचं. ठीक आहे. आता युजली मला 2 शोल्डर पट्टी आवडते, तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करते. 1 इंच घेतेय मी अधिक. आता हे मोजायचंय किती आलं, तर हे आलं 2.5. गळा रुंदी 2.5 आहे. ठीक आहे. आता मला मागचा गळा घेतेय मी, किती घेऊया? आता समज मी मागचा गळा घेतेय 10. ठीक आहे. मग 10 इंचावर मार्किंग करते आणि सेम ही जी गळा रुंदी आली आहे तीच मी इथे ठेवतीये. हा भरपूर खोल होतो गळा, आणि जर तुम्हाला अतिशय खोल हवा असेल तर तुम्ही या मापामध्ये अर्धा किंवा 1.25 इंच अधिक करून ठेवू शकता. ठीक आहे. पण मला नाही वाटत गरज आहे. तुमच्या साईज नुसार तुम्हाला भरपूर मोठा गळा इथे मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर जोडल्यानंतर आपल्याला छान असा गोल गोल आकार द्यायचा इथे. आता गोल आकार दिल्यानंतर
आपल्याला टाकायचंय छातीचं माप. बघा अप्पर चेस्टचं माप टाकायचं इथे, संपूर्ण छातीचं माप इथे वापरायचं नाहीये. संपूर्ण छातीचं माप आपण पुढच्या बाजूला वापरणार आहे. अप्पर चेस्ट माझा आहे 30, त्याचा चौथा भाग होतो 7.5. तर मग 7.5 मधून पाव इंच वजा करायचंय आपल्याला. ठीक आहे, सर्व मापांसाठी. म्हणजे तुमचं जेवढं पण अप्पर चेस्टचा चौथा भाग येईल त्याच्यामधून पाव इंच वजा करून हे माप ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 1.5 इंच मी देते शिलाई मार्जिन. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 2 इंच पण देऊ शकता. आता कंबर घेराचा चौथा भाग जेवढा पण येतोय तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला पाऊण इंच अधिक करून ठेवायचे. बघा माझा 6.5 येतोय, तर त्याच्यामध्ये पाऊण इंच अधिक जर केलं तर 7.25 इंच येतं. बघा हे काय ठेवतोय आपण, आपल्याला मागच्या बाजूला टक्स घ्यायचा. ह्या ब्लाऊजला टक्स घ्यायची गरज पडते. ठीक आहे, ज्या ज्या ब्लाऊजला टक्स घेण्याची गरज नाहीये मी तिथे तुम्हाला मेन्शन करत असते की इथे काय आपल्याला टक्स घ्यायचा नाहीये, पण या ब्लाऊजला आपल्याला टक्स घ्यायचा आहे. त्यामुळे इथे टक्स साठी मी पाऊण इंच अधिक केले. सर्व मापांसाठी इथे फक्त पाऊण इंचाचा टक्स तुम्हाला घ्यायचा आहे. 1 इंचाचा टक्स इथे घ्यायचा नाहीये आपल्याला. ठीक आहे, आता मागचा भाग पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला इथे अर्धा इंच वरती जायचं सर्व मापांसाठी. ठीक आहे, त्यानंतर या पॉइंटचा मध्य काढायचा आपल्याला आणि या 2 पॉइंट्सला जोडायचंय. झालं. आता हे कट करूयात आपण आणि पुढचा भाग बनवूया. आता याला आपण जिथे वरती चढवलंय तिथपासून कट करायचे. लक्षात घ्या, हा जो भाग आहे खालचा हा काही आपला कामाचा नाहीये. चला आता पुढचा भाग बनवूयात आपण. पुढचा भाग बनवताना सगळ्यात पहिले तुम्हाला इथे 3 इंचावर मार्किंग करायचंय. जर तुमचे खूप जास्त बुबीज असतील, कप्स मोठे असतील तर तुम्हाला इथून 4 इंच मार्किंग करायचंय. बघा हे आपल्याला कंपल्सरी सोडावंच लागतं, कारण आपला जो कटोरीचा भाग आहे त्याचा आकार जो आहे तो बाहेर येतो. आपण वाढीव भाग वगैरे तसल्या काही झंझटीच नाही पडायचंय. हे जे आहे ते एकाच ह्याच्यामध्ये कागदावरती आपण संपूर्ण कटोरी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे कापड लागतं, कागद एक्स्ट्रा बाहेर लागतं. ठीक आहे, आता हे 3 इंच मी सोडून दिले माझ्या मापासाठी. आता इथून बघा जेवढी मागे तुम्ही उंची टाकली होती तेवढीच पुढे टाकायची. बघा 14.25 टाकतीये मी. त्यानंतर आपल्याला ह्याला एकदम सरळ रेषेत जोडायचंय. बघा जेवढी मागची उंची आहे तेवढीच पुढची घ्यायची आपल्याला. मागच्या भागाला आपण किती ठेवली होती, 14.25 ठेवली होती की नाही. हा, सगळं अधिक वगैरे करून ठेवली होती. ठीक आहे, आता याच्यामध्ये मुंडा खोली जी आहे ती लक्षात ठेवा. तुम्हाला मागच्या भागाची जेवढी पण मुंडा खोली असेल त्याच्यामध्ये पाऊण इंच वजा करून ठेवायचे सर्व मापांसाठी. बघा माझी 6.25 इंच होती, तर त्यातून मी पाऊण इंच जर मागे गेले तर माझी होती 5.5 इंच. बघा तुमची जेवढी पण पुढची तुम्ही मागच्या भागाची ठेवली आहे त्याच्यामधून तुम्ही पाऊण इंच कंपल्सरी वजा करायचंय, नाहीतर तुमचा मुंडा लूज होईल आणि तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम खांदे वगैरे पडतील. ठीक आहे, आता आडवी रेघ मारून घेतली मी. जेवढं मागे शोल्डरचं माप ठेवलं होतं आपण सेम पुढे पण तेवढंच ठेवायचंय सर्व मापांसाठी. बघा मागे पण मी तेवढंच 1.5 इंच वजा केलेलं, 5.5 ठेवलंय मी. तुम्ही जेवढं तुमचं माप मागे ठेवलं होतं मागच्या भागाला तेवढंच तुम्ही ते ठेवा. आता या दोन्ही पॉइंटचा काढायचा आपल्याला मध्य, मुंढा बनवायचा आपल्याला इथे. त्यानंतर याच्यामधून आत यायचंय पाव इंच सगळ्यांसाठी कंपल्सरी. ठीक आहे, त्यानंतर अशी रेष मारून घ्यायची. त्यानंतर पाऊण इंचावर मार्किंग करायचे 40 छातीपर्यंत आणि 40 छातीच्या पुढच्या छातीसाठी 1 इंच मार्किंग करायचंय. बघा आता मी ह्याला छान असं मिळवून घेते. हे कुठे मॅनेज होत आहे, ओके इथे झालं ऍडजस्ट. आणि ह्याला छान असा गोलाकार द्यायचा. ठीक आहे, आता मागची शोल्डर पट्टी आपण किती ठेवली होती तेवढीच आपण पुढे शोल्डर पट्टी ठेवायची. बघा मी मागे 3 ठेवली होती, इथे पण मी 3 ठेवतीये. बघा किती आलंय माझं आता इथे 2.5 इंच. ठीक आहे, आता इथला पुढचा जो गळा आहे तो तिरपा मोजावा लागतो आपल्याला. ठीक आहे, बघा माझा किती आहे गळा 7.5 इंच. नको 7.5 नको, खूप छोटा होईल, मोठा होईल. 7 इंच गळा ठेवते मी. ठीक आहे, 7 इंच. ठीक आहे, आता हे बरोबर 2.5 इंच मी इथे मार्किंग करतेय.
तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे थोडं अजून ब्रॉड पण घेऊ शकता, ठीक आहे, जर आवडत असेल तर. मी जेवढं आहे तेवढंच घेतलंय कारण हा भरपूर ब्रॉड होणार आहे गळा. त्यानंतर इथून गोल आकार देते मी गळ्याचा. त्यानंतर आपल्याला टाकायचंय टक्स पॉइंटचं माप. आता टक्स पॉइंटचं माप तुमचं अंगावर मोजलेलं जेवढं असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून ठेवायचंय तुम्हाला कंपल्सरी सर्व मापांसाठी. माझा आहे 9.25, 9:15 वर मार्किंग करते. बघा जी फुल बसची लाईन आहे आपली तिला आपल्याला या रेषेच्या बाहेर काढायचंय, ठीक आहे. म्हणजे तुमची ही जी रेषा आहे ह्या रेषेच्या बाहेर आपण फुल बसची. बघा बाकीच्या लाईन्स मी अजिबात बाहेर नाही आणल्या पण ही लाईन आपल्याला लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर जे तुमचं कपचं माप आहे ते तुम्हाला तुमच्या साईजनुसार किती घ्यायचे ते मी तुम्हाला स्क्रीनवर देते, ठीक आहे. तर स्क्रीनवर त्यानुसार तुम्ही घ्या. हे मी मार्जिन सहित माप दिलंय तुम्हाला त्यामुळे आपल्याला इथे मार्जिनची झंझट नाही राहणार. सरळ आडवी रेघ मारायची आहे. आता आपल्याला टाकायचंय छातीचा चौथा भाग. जे काय अप्पर चेस्ट आहे तुमची त्या अप्पर चेस्टचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच अधिक करायचे सर्व मापांसाठी. आता बघा माझ्या अप्पर चेस्टचा चौथा भाग येतो 7.5 कारण माझं 30 आहे अप्पर चेस्ट तर त्याच्यामध्ये मला अधिक करायचे 1/2 इंच म्हणजे बरोबर 7.25 इंच येते. 7.25 इंचावर मी मार्किंग करते. त्यानंतर मी 1.5 इंचाची मार्जिन देते. त्यानंतर कंबर घेराचा चौथा भाग. तर कंबर घेराचा चौथा भाग माझा येतो 6.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच कंपल्सरी अधिक करायचे सर्व मापांसाठी, ठीक आहे. आपण नंतर हे मॅनेज करणारे माप, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे कंपल्सरी 1 इंच अधिक करायचंय. मग मी 1.5 इंच मार्जिन देते बाहेर. जोड्या त्याला. आता जोडल्यानंतर आपली मेन मार्किंग येते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचंय काय, तुमचं जी काय फुल बसची लाईन आहे तिथून तुम्हाला कंपल्सरी 1 इंच बाहेर यायचंय सर्व मापांसाठी. आता जो गळ्याचा पॉइंट आहे त्या गळ्याच्या पॉइंट पासून त्या लाईनला क्रॉस जाईल अशी रेष तुम्हाला ओढून घ्यायची आहे, ठीक आहे. आता या लाईन पासून बघा ही जी टक्स पॉइंटची रेषा आहे त्या लाईनला जिथे आपण हे क्रॉस झालंय तिथून अर्धा इंच कंपल्सरी वरती जायचंय, ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे हा मेन पॉइंट आहे आपला, ह्याला स्टार पॉइंट बोलतात, ठीक आहे. आता या स्टार पॉइंट पासून तुम्हाला तुमच्या छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तुम्हाला मी स्क्रीनवर देते तुमच्या छातीचा 10वा भाग किती आहे तुमचं तुम्ही बघून घ्या. आता माझा आहे 3.25 इंच. बघा मी ह्याला ठेवलंय या पॉइंट पासून तुमच्या फुलबसच्या रेषेवर क्रॉस होणारा जो पॉइंट आहे तर तिथपर्यंत तुम्हाला मार्किंग करायचं. बघा 3.25 मी ह्या पॉइंटवर ठेवलंय आणि तिरपं मी ह्याच्यावर मार्किंग करते. आता मार्किंग केल्यानंतर ह्याला सरळ रेषेत जोडून घ्यायचंय. जोडलं, हा पॉइंट झाला. आता ही रेष हा पॉइंट आपल्याला असा रेष मारून घ्यायची आहे, ठीक आहे. बघा ही रेष हा जो टक्स पॉइंटचा पॉइंट आहे, बाकी ती तुमची रेष कितीही तिरपी जाऊ दे कशीही जाऊ दे ते काही एवढं मॅटर नाही करत, ठीक आहे. बघा मी आता हिला तिरपं घालवते असं, ठीक आहे. मी काय केलं पहिले अर्धा इंच वरती गेले, त्यानंतर इथून मी छातीचा 10वा भाग टाकला आणि त्यानंतर या आणि या पॉइंटला पट्टी पकडून जसं लाईन क्रॉस जाते तशी मी जाऊ दिली. इथपर्यंत तर समजलंय तुम्हाला, ठीक. आता जेवढं हे आहे तेवढंच तुमचं हे पण असणार आहे. बघा माझं 3.25 इकडे होतं तर मी 3.25 इकडे पण ठेवलंय. आता हे एकदम स्ट्रेट जोडायचंय तुम्हाला. ही तुमची कटोरीची खालची बाजू आहे, ठीक आहे. आता इथे बनवायचे आपल्याला टक्स. हा बघा डबल कटोरीला 2 टक्स असतात, एक मध्ये छेदणारा टक्स असतो आणि एक खालून जाणारा टक्स असतो. तर हा टक्स 38 छातीपर्यंत 1 इंच घ्यायचा आहे आणि 38च्या पुढच्या छातीसाठी तुम्हाला 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा. आता तो 1.25 इंच म्हणजे इकडे 1.25 इकडे 1.25 किंवा इकडे 1 इकडे 1 असा नाही घ्यायचा.
म्हणजे टोटल इक्वली 1 किंवा सव्वा असणार आहे. आता माझा 38 पेक्षा छाती कमी आहे म्हणून मी 1 इंचाचा टक्स घेणार. मग मी दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच मार्किंग करणार आहे. लक्षात घ्या, जर तुमचा सव्वा असेल तर तुम्ही अर्धा आणि एक रेष आणि अर्धा आणि एक रेष मार्किंग करायची आहे. झालं. आता तुमचं हे जेवढं पण आहे हे मोजायचंय तुम्हाला. किती आहे तुमचं हे सरळ रेष घेऊन किती आहे तुमचं? हे आहे 3 इंच. मग हे जेवढं पण आहे तुमचं तेच माप तुम्हाला इकडे पण घ्यायचंय. 3 इंच. बघा, हे जेवढं उभं माप आहे तुमचं तेवढंच इकडे आडवं पण घेतलंय आपण. झालं. आता मात्र याला आणि याला आपल्याला जोडायचंय. जोडलं. बघा, हा जो मधल्या टक्सचा माप होतं ते मोजलं आपण, तिथून इथपर्यंत आलो आणि या पॉइंट पासून ह्याला सरळ रेष ओढली आहे. खूप जास्त तुम्हाला किचकिच होणार आहे, बट इट्स कम्प्लिटली फाईन. तुम्ही हळूहळू हळूहळू ड्राफ्टिंग बनवा, रिपीट बघा, तुम्हाला जरा पण कन्फ्युजन नाही होणार, तुम्हाला इझी समजून जाईल. आता आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे. बघा, तुमच्या साईज साठी तुम्हाला इथून किती तिरपं घ्यायचंय ते मी तुम्हाला सांगते. जर तुमची 38 पेक्षा कमी छाती असेल तर तुम्हाला इथून 1.5 इंच खाली यायचंय आणि 38 पेक्षा पुढे असेल तर तुम्हाला 1.25 इंच असं तिरपं यायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथून तुम्हाला छोट्या मापासाठी किंवा मध्यम मापासाठी 1 इंच वरती जायचंय आणि मोठ्या मापासाठी इथून 1.5 किंवा सव्वा इंच वरती जायचंय. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हा असा कटोरीचा आकार द्यायचा आहे. बघा, खूप सोपं आहे. मी पहिले डॉट डॉट केलाय आणि त्यानंतर असा छान आकार हातानेच दिलाय. ठीक आहे. आता ह्याचा जो टक्स आहे तो बनवायचा आहे आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं हे जेवढं पण असतं, ठीक आहे, हे जेवढं पण असतं त्याच्या निम्मा तुमचा हा टक्स असतो. बघा, माझं हे 3 आहे तर 3च्या निम्म किती होतं? 1.5. ठीक आहे. तर माझा 1.5 इंचाचा टक्स आहे. बघा, हा जो पॉइंट आहे हा मी तिरपी रेष घालवलेली, ह्या पॉइंट पासून वरती मी 1.5 इंचावर मार्किंग करणार आहे. तुमचं जेवढं येईल तुम्हाला या पॉइंट पासून, ठीक आहे, वरती घ्यायचंय. आता बघा, हा तिरपा आलेला पॉइंट आहे, ह्याच्यापासून सुद्धा मी खाली 1.5 इंच मार्किंग करते. बघा, ही सरळ रेष गेली ना, ह्या रेषेवरूनच द्यायचंय मला. आता बघा, हे दोन्ही पॉइंट सेंटरला जोडायचे आपल्याला बुबिसच्या इथे. आता हे झाल्यानंतर बघा, ही जी रेष आहे तेवढीच आपल्याला ही रेष हवी आहे, म्हणून आपल्याला मोजायचंय. किती आहे हे? 3.25. मग इथून पण ह्याला करायचंय 3.25. बघा, 3.25. ठीक आहे. मग ह्याला 3.25 म्हटल्यावर ह्याला आणि ह्याला असं जोडायचं. बघा, हा जो पॉइंट आहे त्याला एकत्रितपणे जोडून मी ती पॉइंट बनवलाय. बघा, हे रेषा आपल्या नाहीयेत कामाच्या, ह्या आपण रेफरन्स साठी मारल्या होत्या. ही आपली मेन रेष आहे. ठीक आहे. सध्या तुम्हाला खूप कन्फ्युज होत असेल, 2 वेळा ड्राफ्टिंग बनवली की तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहून जाईल. आता आपल्याला इथली जी क्रॉस पट्टी आहे त्याचं माप निश्चित करायचंय. कसं निश्चित करायचंय? हा जो तुमचा बाहेरचा टक्सचा जो भाग असतो तो आणि फुल बस्टच्या रेषेचा जो मार्जिनचा आपल्या फिटिंगच्या रेषेचा असतो त्याला पकडून अशी पट्टी पकडायची आहे. ठीक आहे. अशी पट्टी पकडायची आहे तुम्हाला. आता पट्टी पकडल्यानंतर रेष तुम्हाला इथूनच नाही मारायची, जिथे तुमची कटोरी संपतीये तिथून ह्याच्यामध्ये क्रॉस करून तुम्हाला रेष मारायची आहे. बघा, ठीक आहे. परत एकदा सांगते, हा जो ह्या दोन्ही पॉइंटला पकडून तुम्हाला पट्टी अशी धरायची आहे आणि तुमची कटोरी जिथे संपते तिथून तुम्हाला अशी तिरपी रेषा मारायची आहे. ह्याचं कटिंग करूयात आपण. ह्याची योगपट्टी आपण वेगळी बनवणार आहोत. सगळ्यात पहिले मी हे कट करते खालचा भाग. पहिले आपण कटोरी काढून बाजूला ठेवूया.
आता बघा ही रेष मी कट करते अशी, आणि ही डार्क केलेली रेष आहे आतमध्ये ती कट करते. ठीक आहे. त्यानंतर कटोरीचे हे दोन्ही टक्स आपल्याला कट करायचे. लक्षात घ्या, मधला टक्स आपण कधी कट नाही करत. पण जर तुम्हाला नको असेल तो टक्स तर तुम्ही तो मायनस करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समज इथे टक्सच नकोय, दिसायलाच नकोय, तुम्हाला फक्त उभी कटोरी दाखवायची आहे, म्हणजे अशी आडवी कटोरी दाखवायची आहे, असं असं आणि असं तुम्हाला कटोरी दाखवायची आहे. ठीक आहे, अशी आडवी. तर मात्र तुम्हाला इथे एक कट करून एक रेष इकडे घ्यायची आणि चिटकवायचं. आपण कसं शोल्डर ते टक्स मायनस करतो तसं करायचं आणि दॅट्स इट. मग हा टक्स तुम्हाला मारण्याची गरज नाही. ठीक आहे. पण ऍक्च्युली बॉम्बे कटोरी खालचा टक्स पण असतो आणि मधला टक्स पण असतो, म्हणून मी हे ठेवते. आता हे झाल्यानंतर ही जी पट्टी आहे ही कट करून टाकायची आपल्याला. खालचा हा भाग आपल्या काही कामाचा नाहीये. आता तुम्ही म्हणाल एवढं कापून टाकलं कसं पुरणार? पुरेल पुरेल, दाखवते मी तुम्हाला, मोजून दाखवते कसं पुरणार आहे ते. ठीक आहे. बघा हे जे आपण कट केलंय ना, हे जे आपण कट केलं आणि ते मधला जो टक्स आहे तो मायनस केला आपण. बघा हे असं जॉईंट झालं ना, ही बरोबर बघा इथून जोडलं जाईल आणि हे इथून जोडलं जाईल असं असं. ठीक आहे. सो मधलं जे कट केलं ना त्याच्यामुळे हे कमी झालंय आपलं. सो हे परफेक्ट आहे. ठीक आहे. आता पुढच्या मागच्या भागाचा पहिले आपण हे काढूया, योगपट्टीसाठी माप. बघा मागचा भाग जो आहे त्याला आपल्याला काय करायचंय, ही योगपट्टी अशी ठेवायची बरोबर सरळ. सरळ ठेवलं, त्याच्यावर मी काहीतरी ठेवते वजन. ठीक आहे. आता वजन ठेवल्यानंतर मी मार्किंग करते इथून एवढी. बघा मार्किंग केली आहे मी. आता मला मोजायचंय हे माप आपल्याला योगपट्टीसाठी. बघा सगळ्यात कोपऱ्याची जी बाजू आहे ती मोजायची आपल्याला. किती आहे ती बाजू? तर माझी येते 4.25 इंच. ठीक आहे. तर 4.25 इंचाची आपली योगपट्टी तयार होणार आहे. बघा जेवढं हे आहे तेवढीच आपल्याला योगपट्टीचं माप घ्यायचं. आपली योगपट्टी इकडे मोठी असणार आहे, इकडे मध्ये कमी आणि इकडे थोडीशी वरती, अशी आपली योगपट्टी असणार आहे. ठीक आहे. चला आपण योगपट्टी बनवायला शिकूयात आता. चला आता आपण योगपट्टी बनवूया. योगपट्टी बनवण्यासाठी मी असं प्लेन कागद घेतलाय. बघा इकडे थोडी जागा सोडून द्या. ठीक आहे. आणि मग तुम्ही मार्किंग करायला सुरुवात करा. बघा मी कंबरघेराचा 4थ्या भागावर इथे मार्किंग करतेय. कंबरघेराच्या 4थ्या भागावर मार्किंग करते आणि ही जी आपली शून्यवाली ही आहे ती पॉइंट. ठीक आहे. आता ह्या दोघांनाही मी असं डॉट 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 करून बनवते. बघा ही आपली रेफरन्स लाईन आहे, ह्या आपल्या कट करायच्या रेषा नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर बाहेर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन द्यायचं आपल्याला. तर तुम्ही आता समज 1.5 इंच नाही दिले, तुम्ही समज कमी दिले किंवा जास्त दिले, तर तुम्ही किती मार्जिन दिलंय ना तेवढं मार्जिन इथे ऍड करा. आता बघा ही जी रेषा आहे या रेषेवर आपल्याला आपली किती आली होती योगपट्टी. ठीक आहे. म्हणजे तुमचं हे जे माप आलंय, म्हणजे तुम्हाला परत एकदा मी दाखवते. बघा हे जे माप आलंय तुमचं इथलं माप, ते तुम्हाला इथे ठेवायचंय. बघा माझं 4.25 इंच आलं होतं, तर मग मी 4.25 इंच इथे ठेवतीये. आता मी इथे ठेवले 4.25 इंच, मार्किंग केलंय. आता मार्किंग केल्यानंतर याच्या 1.25 इंच तुम्हाला बाहेर जायचंय कंपल्सरी सर्व मापांसाठी. ठीक आहे. 1.25 इंच मार्किंग केलंय. आता ही जी आहे ही आपली ऍक्च्युअल रेषा आहे इथपर्यंत. आलं लक्षात? आता या रेषेपासून बघा हे किती आहे तुमचं 4.25 आहे. हे जेवढं पण आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी ह्या रेषेवर टाकायचं आहे तुम्हाला. बघा 4.25 मधून अर्धा कमी केलं तर 4.25 इंचावर मार्किंग करते मी. ठीक आहे. आता या रेषेच्या मी 1.5 इंच बाहेर जाणार आहे. कंपल्सरी सगळ्यांसाठी 1.5 इंच तुम्हाला बाहेर जायचंय आणि मग ही जी आहे मेन रेषा आहे ती आपल्याला ओढायची आहे. आता इथून कंपल्सरी 3 इंच जायचंय सगळ्यांना. ठीक आहे. 3 इंचावर मार्किंग करूया. आता हे जेवढं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच हे कमी असतं. बघा हे 4.25 होतं, तर 4.25 मधून अर्धा इंच कमी केल्यानंतर हे होतंय
किती 3.25. बघ आता मात्र ह्याला मी असं जोडतीये बाहेर आणि याला पण मी इकडे हा पॉइंट जो आहे लास्ट वाला त्याला असं जोडतीये. ऑलमोस्ट डन आहे आपली योगपट्टी, पण त्याला आपल्याला हुक लूप पट्टीसाठी अर्धा इंच द्यायचंय. ठीक आहे, दिलं अर्धा इंच, मार्किंग करून घेऊया. हा, पण इथून अर्धा इंच आपल्याला वजा करायचंय, कारण पोटाजवळ असा गोळा मोळा चोळा झाल्यासारखं होतं, तर ते होऊ नये म्हणून इथे बघा मी अर्धा इंच इथून पण वर जाते, अर्धा इंच मी इथून पण वर जाते. हा 3 इंच वाला पॉइंट आहे बघा. इथे सरळ येईल तुमचं, इथे सरळ, आणि इथून मार्जिन पर्यंत, मार्जिनच्या रेषेपर्यंत इथे तिरपं घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, बघा इथून आणि इथून सरळ येईल तुमची रेषा, आणि इथून जी आहे ती रेषा तुमची तिरपी होईल. त्यानंतर आता आपण कट करूया त्याला. बघा आता आपले सगळे पॉइंट तयार आहेत. आता ह्याच्यावर आपल्याला हे पॉइंट ठेवून बघायचे. हे बरोबर असं ठेवायचं. ठेवलं, ठेवल्यानंतर मी ह्याला चिकटपट्टी लावते. वारा येतोय, उडतंय हे. ठीक आहे, आपल्याला चेक करायचंय फक्त. हा, तुम्ही नाही चिटकवलं, हाताने नुसतं चेक केलं तरी चालेल, हरकत नाही. ठीक आहे, आता बघा हे असं लावल्यानंतर इथे येते बरोबर हे. त्यानंतर हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट खालचा तुम्हाला चेक करायचा आहे. आता हा जो टक्स आहे ना, तो आपल्याला मायनस करायचा आहे. बघा कसं मायनस करणार आपण, आपल्याला थोड्या वेळासाठी मायनस करायचा आहे हा. ठीक आहे, मी इथे कट मारतीये आणि हा एवढाच मायनस करतेय मी. ठीक आहे, आता हे मायनस केल्यानंतर मी चेक करतेय की इथून माझं किती होतंय. बघा मी हुकलूक पट्टीचं माप सोडून दिलंय, ह्याला आपण हुकलूक पट्टीचं माप ऍड करायचंय, अजून केलं नाहीये. सो बघा इथून इथपर्यंत, आणि इथून मी असं मार्जिन करते वरती. बघा हे जे पॉइंट आहे ह्याच्यापेक्षा किती जास्त ह्याला वरती घेते बघा. तर हे किती कमी आहे किती जास्त आहे हे फक्त बघायचं आपल्याला. बघा हे एवढं जास्त आहे. मग जेवढं पण तुमचं जास्त येईल ते तुम्हाला फक्त असं तिरपं जोडायचंय, आणि हे एक्स्ट्राचं आहे हे कट करून टाकायचं. झालं. आता हे परत मी असं चिटकवते, जेणेकरून तुम्हाला इथे टक्स मारता येईल. पण ज्यांना वाटत असेल की मला खालचा टक्स नाही मारायचा, मला फक्त एक मध्ये टक्स असलेली कटोरी हवी, त्यांनी काय करा, ह्याला असं चिटकवून द्या, असं चिटकवून द्या. मग तुम्ही ड्राफ्टिंग ही कट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला खालचा टक्स मारायची गरज पडणार नाही, म्हणजे शिवायची गरज पडणार नाही. हा टक्स मायनस होऊन जाईल. ठीक आहे, ह्याला मी जोडते आता. आता इथे मार्जिन कोणाकोणाला कुठे कुठे द्यायची ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे मी काढून टाकतेय. आता याच्यामध्ये कुठे कुठे मार्जिन द्यायचं ते मी सांगते तुम्हाला. हे बघा मी हे कट करतेय, हे मी कट करते असं. ठीक आहे, बघा हे जे पॉइंट आहेत, हा जो भाग आहे हा ऍज इट इज कापायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ऍड करायचं नाही, वजा करायचं नाही, काहीच नाही. त्यानंतर हा जो भाग आहे योगपट्टीचा भाग, ह्याच्यामध्ये आपण वर खाली मार्जिन ऍड केलेली नाहीये, त्यामुळं खाली आपल्याला अर्धा इंच मार्जिन ऍड करायची आणि वरती आपल्याला पाव इंच मार्जिन ऍड करायची. टोटल 1.25 इंच आपल्याला इथे ऍड करायचंय. वरती पाव, खाली अर्धा इंच, एवढंच ह्याला मार्जिन द्यायचंय. ठीक आहे, त्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला आपल्याला
तिन्ही बाजूंनी मार्जिन द्यायची. बघा या पॉइंटला आपल्याला खाली मार्जिन मी ऍड केलेली आहे ऑलरेडी, जेव्हा आपण कपचं माप टाकतो तेव्हा. तर त्याच्यातच मी तुम्हाला तक्त्यात दिलंय, त्याच्यामध्ये तुमची मार्जिन ऍड आहे. तर तुम्हाला फक्त इकडे हुकलूक पट्टीसाठी अर्धा इंच, हा टक जोडण्यासाठी अर्धा इंच आणि हा भाग क्रॉस पट्टीला जोडण्यासाठी अर्धा इंच, असं 3 बाजूला अर्धा अर्धा इंच मार्जिन द्यायचंय. आता ह्याचा जो वरचा भाग आहे हा, ठीक आहे, ह्याला इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच द्यायचे. गळ्याच्या बाजूला ह्याला अर्धा इंच द्यायचं नाही, गळ्याच्या बाजूला काहीच द्यायचं नाहीये. फक्त हे 3 बाजू आहेत ना, ह्यालाच तुम्हाला अर्धा अर्धा इंच मार्जिन द्यायची. ठीक आहे, त्यामुळे हा भाग झाला आपला आणि सगळ्यात लास्ट हा भाग उरलाय. ह्याला फक्त आणि फक्त या बाजूला तुम्हाला अर्धा इंच मार्जिन द्यायचे. म्हणजे इथे तुमची कटोरी जोडली जाणार आहे, तिथे अर्धा इंच तुम्हाला मार्जिन द्यायचे. आता जर तुम्ही टक्ससाठी माप ठेवलं नसेल, समज तुम्ही टक्स हा मायनस केलाय आणि जर तुम्हाला टक्स नाही मारायचं तर इट्स ओके, तुम्हाला फक्त हे जोडायचंय. पण ज्यांनी इथे टक्ससाठी माप ठेवले त्यांनी फक्त असं दुमडून इथे टक्स मारून टाका आणि मग ह्या पॉइंटला ह्या पॉइंटवर असं ठेवायचं. मध्यापासून इकडे आणि मध्यापासून इकडे बरोबर अर्धा इंचावर शिवलं तर तुमची कटोरी ही शिवल्यावर तयार होते. बाकीचा ब्लाऊज संपूर्ण तुम्ही जसं आपण नॉर्मल कटोरी ब्लाऊज शिवतो तसाच शिवायचा आहे, ह्याच्यामध्ये कुठलेही बदल नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.